हे 106 हुतात्मे झाले म्हणून हा महाराष्ट्र आम्हाला मिळाला, यांचं स्मरण सदैव असायलाच पाहिजे. आज जे राज्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे मिळाला नाही, किंवा ते आंदोलनात कुठेच नव्हते. या आंदोलनात कोण होते? तर गिरणी कामगार, सामान्य कामगार, शाहीर अमर शेख, त्यानंतर ठाकरे, अत्रे, एस.एम. जोशी, अशा लोकांनी नेतृत्व केलं. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. महाराष्ट्र हा निर्माण झाला, अनेक वर्ष टिकवला, पण आज तो महाराष्ट्र खिळखिळा होताना दिसतोय. आज सामना संपादकीयमध्ये म्हटलं की तो कणखर महाराष्ट्र हा कणखरच होता. सह्याद्री म्हटलं म्हणजे हिमालयाच्या तुडीचा सह्याद्री होता. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आज दुर्दैवानं महाराष्ट्राचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलेलं आहे. तरी स्मरण हे या लढ्याचं, ज्यांनी बलिदान केलं, ज्यांनी संघर्ष केला आमच्या आधीच्या पिढीनं, त्यांचं स्मरण तर करायलाच हवं. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे ना, आणि त्यांच्या नावानंच ही लढाई झाली मोठी. आणि ही लढाई भारत पाकिस्तानपेक्षा मोठी होती त्यावेळेला. लक्षात घ्या, आपल्याच लोकांनी आमच्यावर गोळ्या चालवल्या. पण आज जेव्हा मुख्यमंत्र्यांनी ही सामना संपादकीविषयी विचारलं, त्या कणखर महाराष्ट्राबद्दल प्रश्न विचारला, त्यावेळेस नाही, बाणेदर आणि कणखर आणि स्वाभिमान या 3 शब्दांशी वैर असलेले राज्यकर्ते आहेत. जी ओळख आहे महाराष्ट्राची, बाणेदार, कणखर आणि स्वाभिमान. एस.एम. जोशी वगैरे अपवाद होते, अत्रे साहेब अपवाद होते, पण ह्या लोकांचा काही संबंध नाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी, अजिबात नाही.